50 क्विंटल पर्यंत म्हणजे वाशिम आणि हिंगोली या दोन जिल्ह्याचा रेकॉर्ड तोडणारी ही हळद आहे. मी माझ्या 6-7 वर्ष आयुष्यात अशी हळद पाहिलेली नाही. आज इथं 50 माल बस नाही, लोक 40 होईल म्हणून विश्वास नाही, पण लोक म्हणतात 40 क्विंटल होत नाही. माल का माल भाऊ या वर्षी अजून अशी हळद आम्ही येतलीच नाही. 10 वर्षाच्या पुढे येतली नाही, आता येतली नाही ना. आम्ही 2-4 दिवस हो 2 एकर 5 दिवस झाल्यात. सांगा हे काम मोरायची तयारी शेतकऱ्याने. हे गावात आम्ही 1 नंबरला हळद सांगायला लागलो. गावात लय हळद यायच्या हळदी वाटे हळद कोणाचीच नाही. कोणाचीच निघली हो बरं, धन्यवाद. हळद सांग. कष्टाला फळ मिळालं. यावर्षी हळदीच्या उत्पन्नाची चिंता असताना वेलतुरा शिवारातील रमेश भाऊ आसरूजी खरबळ यांनी बलाढ्य असं उत्पन्न घेतलं आहे. आता आपण पाहू शकता आज त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर सर्व शेतकरी तर वेलतुरा शिवारातील उपस्थित आहेत. भाऊ तुमचा परिचय द्या. रमेश आसरूजी खरबळ, राहणार वेलतुरा, पोस्ट जयपूर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. किती एकर क्षेत्र आहे आपलं? पूर्ण क्षेत्र 2 एकर. 2 एकर. 2 एकर मध्ये पूर्ण क्षेत्र यांचं 2 एकर आहे. 2 एकरामध्ये आपण जी हळद मोजली तर किती क्षेत्रामध्ये आहे? पावणे 2 एकरामध्ये. पावणे 2. तर यावर्षी आपला अंदाज तुम्हाला काय आहे की आपण किती क्विंटल उत्पन्नापर्यंत जाऊ शकतो? जसं की मागे दरवर्षापासून तुम्ही 40 क्विंटल पर्यंत दरवर्षी 40 क्विंटल तुम्हाला उत्पन्न होते. तर यावर्षी काय वाटते? मागच्या वर्षीपेक्षा माल कमी आहे, अधिक आहे? अधिक आहे. तर आता बाकीचे शेतकरी पण इथं उपस्थित आहेत. तर भाऊ काय वाटतं तुम्हाला यावर्षी किती उत्पन्न होईल? सांगा यावर्षी किती उत्पन्न होऊ शकते? 40-50 क्विंटल व्हायला पाहिजे. इथल्या सर्व शेतकऱ्यांनी एक अंदाज काढलेला आहे की 50 क्विंटल पर्यंत म्हणजे वाशिम आणि हिंगोली या दोन जिल्ह्याचा रेकॉर्ड तोडणारी ही हळद आहे. जर कोणाला काही शंका असेल, यामध्ये काही खोटं वाटत असेल तर अजून 4-8 दिवस हा इथंच गंज आहे. आणि काढल्यानंतर वजन किती भरले याची पावती पण आपण तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करू. म्हणजे जे काही आहे ते रिअल आहे. आपण म्हणतो की 35 क्विंटल होत नाही, 40 होत नाही. मी माझ्या 6-7 वर्ष आयुष्यात अशी हळद पाहिलेली नाही. आज इथं 50 क्विंटल पर्यंत होण्याची शक्यता आहे यांना. तर शेतकरी बंधूंनो, यांनी काय वेगळं केलेलं आहे की यांनी एक नियोजन करताना बेन निवड पासून सुरुवात केली. बेन निवड चांगल्या प्रकारे केलं, बीज प्रक्रिया करून लावलं, त्यामध्ये बेसल डोस चांगले टाकले, वेळोवेळी भर दिला. त्यानंतर यामध्ये कुठलं आंतरपीक घेतलं नाही, त्यानंतर कुठे पाणी साचू दिलं नाही. त्यानंतर वॉटर सोल्युबल जे खतं येतात उच्च दर्जाचे वापरले. त्याच्यानंतर जीवाणू खताचा वापर केला, जे की जमिनीत खतं टाकतो आपण, खतासोबतच फॉस्फरस उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया, झिंक उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया, नत्रस्फुरत पालाश उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया. म्हणजे IPL बायोलॉजिकल कंपनीचं आपण यांना पूर्ण एक शेड्यूल वाईज आपण यांचं एक नियोजन केलेलं आहे. तर त्या प्रकारे जर आपण इथून पुढे जर नियोजन केलं तर बाकी शेतकऱ्याला पण चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ शकते. याचं एक जिवंत उदाहरण आहे. शेतकरी बंधूंनो, हळद एकदम कितीपर्यंत 40-50 पर्यंत पण होऊ शकते. याचा आता आपल्याला 60 पर्यंत पण होऊ शकते शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे. कारण काय आहे की या पद्धतीचे शेतकरी येतं आणि यांचं हे यावर्षी रेकॉर्ड आहे. पुढच्या वर्षी आम्ही निश्चित तोडू. आता इथं काही महिला मंडळी येतं की त्यांनी हळद काढण्यासाठी घेतलेली आहे. आज आपण त्यांचा पण परिचय जाणून घेऊ, त्यांना पण विचारू की आता ते प्रत्येकाच्या शेतात जात असतात, प्रत्येकाची हळद काढत असतात, ती कशी वाटायला लागली ही हळद. त्यानंतर आता कॅमेरा एक अलीकडे घ्या. आता आपण यांना एक हळद मोडून दाखवू, त्यामध्ये कुरकुमा प्रत्येक. आता पहा, हे जे आहे याचा कुरकुमा पर्सेंटेज चांगले. म्हणजे आपण जर नियोजन चांगलं केलं तर वाळून आपली जी घट येत असते ती घट येत नाही. त्यानंतर बेणं पण चांगले. शेतकरी बंधूंनो, जर ज्यांना कोणा चांगलं बेणं पाहिजे असेल त्यांनी रमेश भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करून, मधुकर भाऊ यांची सुद्धा हळद चांगली आहे, पुरुषोत्तम खरबळ यांची सुद्धा चांगली आहे. वेलतुरा गावात आपले 9-10 शेतकरी चांगले आहेत की ज्यांनी 40+ उत्पन्न घेतलेले आहे. त्यापैकी काही जणी तो उपस्थित आहे. तर या शेतकऱ्याचं जर आपण बेणं घेतलं किंवा यांनी जर बेणं विकलं तर याच्याकडून तुम्ही बेणं घ्या, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल. कांडी पहा आणि याचा पूर्ण वाढलेला आकार पहा. इथं तर 6 इंचापर्यंत आहे. आता पाहू शकता पूर्ण जसं आपल्याला अपेक्षित नाही त्यापेक्षा जास्त उत्पन्न झालेलं आहे. पूर्ण गंज फिरून दाखवा, इथंच म्हणून नाही, पूर्ण गंज जरी पाहिला आपण तर एकदम भारी. आता हे जर मोडून जर दाखवलं आपलं कोणीच नाही तोडणार. आपल्या याच्यात बी नाही तोडू शकत, कोणीच नाही तोडू शकत. आता तुम्ही एका जरी जड समजा याच्यात टाकलं आणि तुम्ही म्हणले हे द्या सोडून सोल्ड केलं की कलर धरला, सारखा कलर. तेच ना, तुम्हाला ते मी केली माया दिमाखान केली, मी उत्पन्न काढलं, मी माझ्या दिमाखान बी काढतो. पण ते तुमच्या दिमाखातून काय झाला आता, हे जे माल जाड झाला का, हे तुमचा दिमाग